हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल। मी पण मस्त आहे आणि मी चालली आता थोडं बाहेर थोडीशी खरेदी करायची, म्हणजे किचनसाठी थोडंसं खरेदी करायचं आहे, प्लस आधीचं बोरनान पण करायचं आहे। अजून आधीचं बोरनान केलेलं नाही आहे, तर त्याच्यासाठी लागणारं सामान पण मला घेऊन यायचं आहे आणि भाजी वगैरे पण आणायला जायचं आहे। तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर आणि तिथं बघते मी आता कुठं मिळते मला किचनसाठी, म्हणजे बरण्या वगैरे पण बघायच्या थोड्या, आणि प्लस मला ते आपलं तेलाची बरणी वगैरे तेलाची किटली वगैरे ठेवण्यासाठी नाही का खाली असं ते पण घ्यायचं आहे। तर आता बघते मला कुठं मिळते आणि तिथे गेल्यानंतर मग मी तिथलं जर शूट करता आलं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, आणि नाही केलं तरी मी घरी आणल्यानंतर मी जे काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवेन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा, आणि छान छान कमेंट्स पण करा। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता मी जाते आणि तुम्ही पण कंटिन्यू व्हिडिओ बघते मी शूट करता आलं तर करेन। तर चला, तर आम्ही इथं आता आलो आहे मिस्टर DIY मध्ये। आता इथं बघते मी मला मिळत आहेत का बरण्या वगैरे जे काही सामान लागणार आहे ते, कारण बऱ्यापैकी इथं सगळ्या वस्तू वगैरे मिळतात। तर आता बघते मी आतमध्ये जाऊन। तर चला मग बघूयात काय काय आहे। तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि हे बघा स्टार्टिंगलाच त्यांनी भरपूर असे ठेवले होते आपल्या हळदी कुंकाला वाण वगैरे देण्यासाठी येतात बघा, तसे छोटे छोटे बॉक्स वगैरे असे ज्वेलरी ठेवण्यासाठी वगैरे असं ठेवलं होतं स्टार्टिंगला, आणि खूप छान होतं। पण मी जास्त वेळ बघत नाही बसले तिथं, कारण म्हटलं जास्त वेळ नको घालवायला, जे आपल्याला घ्यायचं आहे ते आधी बघूयात, कारण बाकीची कामं पण होती, त्यामुळं जे आधी घ्यायचं आहे तिथंच आम्ही डायरेक्ट आलो आणि बघितलं की आहेत का, म्हणजे एवढे व्हरायटी होती ना तिथे बघा रॅकचे, ते एवढे भरपूर व्हरायटी होती बघण्यासाठी। तर मग मी कॅनच्या साईजचं असं एक घेतलं आणि एक छोटंसं असं घेतलं, म्हणजे तेलाची किटली वगैरे वरती असते ना ते ठेवण्यासाठी, कट्ट्यावरती तेलाचे आणि मिठाचं ठेवण्यासाठी असे दोन ते घेतले चौकोनी रॅक मी, आणि खूप छान होते, असे मस्त वाटत होते। भरपूर व्हरायटी पण होती, मीच कन्फ्यूज झाले होते की हे घेऊ का ते घेऊ म्हणून। मग त्यातले दोन चॉईस केले, हे एक हातात दिसते ते एक छोटं, आणि त्याच्यापेक्षा मोठे कॅन ठेवण्यासाठी असे दोन घेतले। त्याच्यानंतर आम्ही गेलो बरण्या बघण्यासाठी, पण बरण्या होत्या चांगल्या तिथे, पण कॉस्ट जास्त वाटत होती मला, म्हणून मग मी काय बरण्या घेतल्या नाहीत, आणि मला त्या रॅकच्या साईजच्या घ्यायच्या होते की त्याच्यात बसतील व्यवस्थित असं, तर तिथे काय मला मिळालं नाहीत। मग म्हटलं राहू देत, कारण थोड्याफार होत्या माझ्याकडे आणि थोड्या मी मिशोवरून ऑनलाईन पण मागवल्या होत्या 6 बरण्या, तर म्हटलं जाऊ देत ना। त्याच्यानंतर मी इकडे कप बघायसाठी आले, चहाचे कप, ते पण छान होते, पण म्हटलं नकोच इथे घ्यायला, थोडंसं महागच वाटत होतं मला तिथं। आणि ह्या बघा काचेच्या छोट्या छोट्या बरण्या मसाला ठेवण्यासाठी, आपले मसाले ठेवण्यासाठी काचेच्या बरण्या चांगल्या वाटतात, पण तेवढ्याच रिस्की पण असतं, जर चुकून हातातनं पडली तर ते फुटणारच काचेची बरणी, आणि राज आधी लहान आहेत अजून, ते उगाच हात लावायला गेले पडलं फुटलं तर, म्हणून मग मी त्या पण नाही घेतल्या, म्हटलं नंतर आपण बघू कुठं भेटतात का। तर येता येता इथं आर्टिफिशियल फ्लॉवर बघा, हे पण किती छान आहेत, आणि तिथं सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात। मी जास्त शूट केलं नाही तिथं, पण सगळ्या वस्तू भेटतात तिथं। मग जेवढं घ्यायचं तेवढंच बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो, कारण मला दुसरी पण कामं करायची होती। तर मग तिथून आम्ही बाकीचं सामान घेतलं आणि तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही किचनमध्ये असे कॉर्नर पीस बसवून घेतलेत, कारण बरण्या ठेवण्यासाठी जागा नव्हती म्हणून कॉर्नर पीस बनवून घेतले, आणि आता कॉर्नर पीस बसवून झालेत। पण बरण्या ज्या होत्या त्या खूप जुन्या आहेत, म्हणजे खूप वर्षापूर्वीच्या आहेत, थोड्याफार आहेत तिथले त्या 10-12 वर्षापूर्वीच्या आहेत, आणि नंतरच्या घेतलेल्या त्या आपण 7-8 वर्ष होऊन गेलेत, म्हणजे मी नवीन बरण्या घेतल्या नव्हत्या, असंच कशाचे तर ह्याच्या त्याच्या वगैरे आपण सामान आणले की मिळतात त्या बरण्यांमध्येच मी ठेवलं होतं सामान, म्हणजे डाळी वगैरे। तर आता मला किचनसाठी बरण्या घ्यायच्या होत्या, म्हणून मी काल परत गेले होते बाहेर आणण्यासाठी। तर मी तुम्हाला पण सांगितलं होतं की मी किचनसाठी काहीतरी सामान घेणार आहे म्हणून। तर मी गेले बरण्या बघायसाठी, पण ते मिस्टर DIY मध्ये गेले होते, पण तिथं काय बरण्या चांगल्या भेटल्या नाहीत मला, म्हणजे होत्या चांगल्या बरण्या पण कॉस्ट पण तेवढीच जास्त होती, म्हणताना मग मी तिथं काही घेतल्या नव्हत्या। आणि थोड्या मी ऑनलाईन पण मागवले ते मेशोवरून, थोड्याशा म्हणजे 6 पीस मागवले ते, म्हटलं बघूयात पहिला चांगले असतील तर मग घेता येतील परत, म्हणून मी तेवढ्याच मागवल्या होत्या। आणि थोड्याफार माझ्याकडे शिल्लक पण होत्या नवीन बरण्या, म्हणजे ते आपण न्यूजपेपर वगैरे घेतो बघा, तेव्हा त्याच्यावरती गिफ्ट मिळालेल्या थोड्या होत्या, तर त्या पण मी काढल्या, आणि थोड्या 2-3 मी नवीन घेतल्या, असं घेतल्या होत्या बरण्या। मग आता थोड्या कमी पडत होत्या म्हटल्यावरती मी बघायसाठी गेले होते, पण मला काय तिथे आवडल्या नाहीत बरण्या,
तर आता मी ज्या ऑनलाईन मागवले होत्या त्या बरण्या आल्यात, म्हणून मी कालचा व्हिडिओ काल केलाच नाही कंटिन्यू, कारण आज येणार होतं म्हटल्यानंतर मग मी म्हटलं की आजच आपण ते पण दाखवूयात आणि तो व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेऊन आले ते, म्हणजे थोडंसंच आणले, जास्त नाही. आधीचं बोरणांचं सामान आणि थोडंसं 1-2 तेलासाठी आपण बरणी ठेवण्यासाठी असं आणलंय, आणि प्लस त्या मेशोवरून आलेल्या बरण्या पण आल्यात आता. तर ते पण मी तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करते, बघूयात आता कशा मिळत आहेत, कशा आहेत. अजून मी फोडलेलं नाही आहे पॅकिंग. तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा. तर काल आम्ही जाऊन आलो, थोडंसं सामान घेऊन आले, फळं वगैरे पण आणली, यांना बोरं वगैरे पण लागणार होती बोरणांसाठी, कारण उद्या आधीचं बोरणान करायचं आहे. तर ते पण सामान घेऊन आले. आणि हे 2 स्टँड, म्हणजे तेलाची आपली किटली वगैरे असते ना कट्ट्यावरची, तर तेल खूप सांडतं, त्याच्यासाठी हे घेऊन आले मी. हे आवडलं मला, हे घेऊन आले. आणि हा तेलाचं कॅन ठेवण्यासाठी एक आणले, कारण तेल पण खाली खूप असं तेलकट होतं बघा कॅन ठेवला की खालच्या साईडला, म्हणून कॅन ठेवण्यासाठी हे घेऊन आले. आणि तेलाची किटली वगैरे ठेवण्यासाठी हे घेऊन आले. असे 2 घेतल्या वस्तू ह्या. आणि त्याच्यानंतर हे मग आधीचं बोरणांचं साहित्य जे काय लागतं ते, हे हलव्याचे दागिने आणि बाकीचं बिस्किट वगैरे, हे तर 2 वेळा आणून झाले. आधीने सगळं खाऊन टाकलं होतं. बघितलं का कसा बोलतोय आधी? काय काय तुझ्यासोबत दादा खात नाही का सगळं? तुझ्यासोबत काय खातोय? आणि हे खाल्लं कोणी बिस्किट? दादा. आणि तू? मी 2 आणि 4 खाल्लीस. तर 1 पॅकेट अख्खं त्यांनी संपवलं खाऊन, आणि चॉकलेट पण 1 पॅकेट संपवलं, 1 आता आहे. तर आता हे मेशोवरनं आलंय, तर बघूया आता कसं आहे हे पॅकिंग. कात्री घ्या. क्रीमचं बिस्किट नाही आहे का? ह्या बघा, ह्या बरण्या मी मागवले ते मेशोवरून ऑनलाईन. तर चांगली आहे क्वालिटी, खरंच छान मिळाल्या बरण्या, मस्त आहेत. मला वाटत नव्हतं एवढ्या चांगल्या असतील म्हणून, पण छान आहेत, मस्त आहेत. अशा मी 6 मागवले होते डाळीसाठी, डाळी ठेवण्यासाठी एकसारखे, आणि खरंच चांगले आल्यात. म्हणजे क्वालिटी चांगली आहे, ती मस्त आहे क्वालिटी. आणि ह्या मला 303 रुपयाला बसल्या होत्या 6 बरण्या, आणि क्वालिटी खरंच चांगली आहे पैशाच्या मानाने, एकदम चांगलं आहे. प्लॅस्टिक झाकण वगैरे पण खूप छान आहे. हे बघा, हे पण आहे. माझं काढून कुठली चांगली डॅमेज वगैरे येतं बघा. खरंच चांगले आहेत बरण्या. आता मी ह्या बरण्या स्वच्छ जर एकदा करते, धुवून घेते, आणि ह्याच्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवते, आणि डाळी वगैरे भरल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की कशा दिसतायत ते व्यवस्थित लावल्यानंतर.
तर इथे मी सगळ्या बरण्या स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतल्या आणि माझं इथं डाळी भरायचं काम चालू आहे. जुन्या बरण्यांमधल्या डाळी सगळ्या काढल्या मी आणि ज्या नवीन मागवल्या होत्या त्याच्यामध्ये मी भरून ठेवत आहे डाळी सगळ्या. तर एकामध्ये मूग ठेवलेत, एकामध्ये चवळी ठेवली, एकामध्ये मसूर आहे, एकामध्ये मसूरची डाळ आहे. तर असं मी सगळ्या डाळी ज्या आहेत त्या भरून ठेवल्या डब्यांमध्ये नवीन आणलेल्या. आणि बाजूलाच तिथं आदी वगैरे बसला होता. तर त्यांनी जे सांडगे बघितले ना माझ्या हातात, तर ते सांडगे मागायला सुरुवात केली लगेच. आणि हे जे दिसत आहेत ना बरण्या जुन्या, तर त्या चहा पावडरच्या बरण्या आहेत, जुन्या ज्या होत्या ना त्या. तर अशा त्याच्यासाठी मी वेगळ्या अशा नवीन मी बरण्या आणल्या नव्हत्या, ज्या आहेत त्याच वापरत होते अजूनपर्यंत. तर आता म्हटलं नवीन बघूयात मागून की कशा वाटतायत. आणि ते नवीन रॅकवरती मग म्हटलं जुन्या नको ठेवायला, जरा चांगल्या आपण बघू मागून, म्हणून मी मागवल्या होत्या. तर त्या बरण्या छान निघाल्या, खरंच क्वालिटी खूप छान आहे त्याची. आणि मी सगळ्यामध्ये असं भरून व्यवस्थित घेतलं आणि रॅकवरती तिथं वरती लावून पण घेतल्या. आणि लावल्यानंतर एवढं छान दिसत होतं ना, मस्त दिसत होतं. आणि ते बघा आधीचं चाललंय सांडगे खायचं, तिखट सांडगे. आणि तो पावडर केवढा लावून आलाय बघा तोंडाला. तर त्याची पावडर माझं लक्षच नव्हतं तोंडाकडे. आणि नंतर बघितल्यावर मला एवढा हसायला आला ना. त्याला विचारलं मी कुठं चाललाय, तर तो म्हणतोय डीमार्टला चाललोय म्हणून मी. तर असं चाललो होती त्याच्या गप्पा मारायच्या बसून तिथे. मग मी व्यवस्थित सगळ्या बरण्या वगैरे लावून घेतला. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढे लावल्यानंतर कसं दिसतंय ते. आणि खूप छान दिसत होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.